सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिना आला की जणू वेळ थांबतो, घड्याळ चालतं, पण संस्कृती म्हणते थोडं थांब, नात्यांना पुन्हा जप. हा तोच पवित्र काळ आहे ज्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. या महिन्यात या नवीन शुभ कार्य सुरू केलं जातं. या महिन्यात ना नवीन शुभ कार्य सुरू केलं जातं ना मोठं मंगल कार्यक्रम होतात. पण एक गोष्ट मात्र अत्यंत खास केली जाते, नाती जपण्याची परंपरा. आणि याच परंपरेचा एक सुंदर भाग म्हणजे धोंडे जेवण. चला जाणून घ्या. अधिक महिना म्हणजे काय? केवळ पंचांगातला बदल नाहीये, तो आहे नात्यांना पुन्हा जिवंत करण्याचा पवित्र योग. आणि या काळात जेव्हा नातेवाईक एकत्र येतात तेव्हा घर नव्हे, संपूर्ण संस्कृती उजळते. अधिक महिन्याची हीच खरी ओळख. नाती जपा, परंपरा जपा आणि मनाने एक व्हा. या विशेष काळामध्ये घराघरात उमटते एक सुंदर परंपरा, जेथे प्रेम, आपुलकी एकत्र येतात. धोंडे जेवण. अधिक महिन्याचे महत्त्व अधिक महिन्यात असतेच आहे. आणि हा अधिक महिना म्हणजे काय? पंचांगातला अतिरिक्त महिना. पण धर्मशास्त्र सांगतं की हा महिना स्वतः भगवान विष्णूंना प्रिय आहे. या काळात केलेले दान, पुण्य, सेवा, सत्कर्म ते अनेक पटीने फळ देणारे मानले जाते. म्हणून या महिन्यात लोक एक वेगळाच भाव ठेवतात. काहीतरी चांगलं करूया, कोणाचं तरी मन जिंकूया. त्याच्यामध्ये धोंडे जेवण ही लोकपरंपरा आहे. पण त्याचा धार्मिक आधार पुराणातील अन्नदान, पुरुषोत्तम मासाचे महत्त्व यावर आहे. आता धोंडे जेवण म्हणजे काय? आता प्रश्न पडतो, धोंडे जेवण म्हणजे नेमकी काय आहे? की अधिक महिन्यात कुटुंबातील नातेवाईक, सख्खे संबंधी, गावाकडचे आप्त यांनी किंवा आपले मानलेले नातं यांना प्रेमाने घरी बोलवून जे एकत्र भोजन दिलं जातं त्याला धोंडे जेवण असं म्हणतात. हे फक्त जेवण नसतं, हे असतं नात्यांचा स्नेह सोहळा, जिथे ताटात फक्त अन्न नसतं, प्रत्येक घासात असतं प्रेम, आपुलकी आणि आठवणीचा एक वेगळाच स्वाद. धोंडे म्हणजे दगड नाही. धोंडे या शब्दाचा अर्थ काय? धोंडे म्हणजे जेवण. या परंपरेमध्ये धोंडे म्हणजे दगड नव्हे, लोकभाषेतील हा वेगळा अर्थ आहे. ग्रामीण मराठी लोकपरंपरेत धोंडे हा शब्द सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, जमले लोक या अर्थाने वापरला जातो. धोंडे जेवणात धोंडे म्हणजे काय? तर नातेवाईकाला एकत्र बोलवून दिलं जाणारं जेवण. धोंडे म्हणजे काय? जमलेली मंडळी, आप्तेष्टांचा समूह, म्हणजे सर्व नातलगासाठी केलेले स्नेहभोजन. धोंडे दगड नाही. धोंडे म्हणजे आप्तेष्ट, नातेवाईकांचा समूह. धोंडे जेवण म्हणजे सर्व नातलगाला एकत्र जेवायला बोलवण्याची एक परंपरा, ते धोंडे जेवण. म्हणजेच काय? धोंडे जेवण म्हणजे काय? नात्यांचा उत्सव आहे. आता प्रश्न पडतो, हे धोंडे जेवण अधिक महिन्यात केलं जातं, म्हणजे आपल्या मानलेल्या नात्यामध्ये सुद्धा केलं जातं. मानलेले भाऊ किंवा मानलेला बहीण किंवा मानलेले बरेचसे नातं असतं त्यांना सुद्धा इथं बोलवलेलं असतं. हे धोंडे कसे करतात? हे धोंडे म्हणजे काय? पुरण घातलेलं असतं, पुरण घालतात आणि आपण मोदक जसे करतो, पण मोदक कसं मोदकाचा कळ्या पाडून केलं जातं. पण हे धोंडे काय असतात? गोल गोल प्रकारचे करून तळतात किंवा उकडून करतात. आपल्या आवडीनुसार केलं जातं. कोणी तळतात हे आणि कोणी उकडून करतात. ह्या धोंडे जेवणामध्ये काय असतं? घरात सगळेजण एकत्र येतात, हसतात, बोलतात, जुन्या आठवणी शेअर करतात आणि नाती पुन्हा घट्ट होतात. आजच्या धावपळीच्या युगामध्ये एकाच शहरात आज राहून लोक एकमेकांना भेटायला वेळ काढू शकत नाहीत. म्हणूनच ही परंपरा खूप महत्त्वाची ठरते. धोंडे जेवणाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक एकत्र येतात, जुनी माणसं जुन्या गोष्टी सांगतात, लहान मुलं हसतात, खेळतात आणि घरात पुन्हा एकदा कुटुंब जिवंत होतं. धर्मशास्त्रामध्ये अन्नदानाला सर्वात मोठं पुण्य मानलं गेलेलं आहे आणि धोंडे जेवण म्हणजे अन्नदानाचाच एक सुंदर प्रकार आहे. यामध्ये केवळ लोकांना जेवायला बोलवलं जात नाही, आदर, सेवा, सन्मान सुद्धा दिला जातो. असं मानलं जातं की या महिन्यात केलेली सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. धोंडे जेवणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काय? तुटलेली नाती पुन्हा जोडली जातात. ज्यांच्याशी वर्ष बोलणं झालं नाही ते लोक या एका निमित्ताने पुन्हा भेटतात आणि कधी कधी एक साधं जेवण मोठ्या गैरसमजाला दूर करतं. या जेवणात मोठेपणा दाखवायचा नसतो, ना कोणतं प्रदर्शन असतं, फक्त एकच भावना असते, आपण सगळे एक आहोत. घरात बनवलेलं साधं जेवण या दिवशी अमृतासारखं वाटतं, कारण त्यात असतो मनापासून दिलेला प्रेमभाव. आज सोशल मीडियावरच्या युगामध्ये सगळेजण जोडलेले आहेत, पण तरीही मनाने दूर आहेत. धोंडे जेवण ही परंपरा आपल्याला आठवण करून देते, खरा आनंद
स्क्रीनमध्ये नाही, तो त्याच्या कशामध्ये आहे, समोर बसलेल्या माणसाच्या हास्यात आहे. अधिक महिना आपल्याला शिकवतो की केवळ थांबवता येत नाही, पण नाती मात्र नक्की जपता येतात. धोंडे जेवण ही एक परंपरा आहे, त्यासोबत ती आहे आपुलकीची भाषा, प्रेमाचा उत्सव आणि आपल्या संस्कृतीचा श्वास. धोंडे जेवण म्हणजे फक्त ताटातलं अन्न नाही, तो आहे नात्याचा गोडवा, आपुलकीचा सुगंध. अधिक महिन्यात नाती जपावी, माणसं जोडावी, कारण शेवटी जपलेली नातीच खरी संपत्ती असते. धोंडे जेवण म्हणजे केवळ एक परंपरा नाहीये, ते प्रेमाचा उत्सव आहे, आपुलकीची भेट आहे, नात्याचा खरा सण आहे. या अधिक महिन्यात मन जोडावं, नाती जपावं आणि प्रेमाने एकत्र यावं, कारण जिथे नाती जपली जातात तिथेच खरा पुरुषोत्तम वास करतो. जय पुरुषोत्तम, जय संस्कृती, जय परंपरा. या अधिक महिन्यामध्ये फक्त ताट नाही, मनही भरून द्यायचं, कारण जिथे नाती जपली जातात तिथे संस्कृती जिवंत राहते. दगड नाही, धोंडे म्हणजे माणसं, आणि ही माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खरं घर पूर्ण होतं. म्हणूनच या अधिक महिन्यात फक्त जेवण नाही, मनही जोडा. परंपरा जीवन ठेवायची असेल, नाती जपावीच लागतात. धोंडे जेवण हीच या त्या जपवणुकीची सुंदर सुरुवात आहे. नाती जोडा, प्रेम वाढवा, हीच खरी पूजा अर्चना आहे. जय पुरुषोत्तम मास, जय संस्कृती, जय परंपरा.